तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण चटपटीत असा नाश्ता करणार आहोत। हे बघा 10 मिनिटात होण्यासारखा आहे हा नाश्ता। चला मग आपण आता सुरुवात करूया। हे बघा आपण 2 उकडलेली बटाटी घेतली आहेत, कांदा घेतलाय, शिमला मिरची घेतली आहे, दोन्ही एक एक घेतले, बारीक कापून घेतले, कोथिंबीर घेतली आहे, लाल मसाला घेतलाय, हळद घेतली आहे, मीठ आणि आमचूर पावडर घेतली आहे। हे बघा 1 चमचा तेल घालायचंय, राई 1 चमचा, राई चांगली तडतडायला द्यायची। जिरं 1 चमचा, थोडीशी मी तीळ घालते, कांदा घालायचाय, शिमला मिरची पण, कांदा थोडा लाल होईपर्यंत परतायचंय। हे बघा आपला कांदा थोडा कलर चेंज झालाय कांद्याचा। आता आपण यात हे मसाले घालायचे आहेत। आता ही बटाटी बारीक करून घेतली आहे बघा अशी, ती घालायची आहे। आपण आता कोथिंबीर पण घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करायचंय पूर्ण। हे बघा आपलं चांगलं मिक्स करून झालंय। आता मी गॅस बंद करते। हे बघा मी हे गव्हाचं पीठ घेतलंय, त्यात आपण त्याची चपाती लाटायची आधी। हे बघा आपण अशा 2 चपात्या मी लाटून घेतल्यात, ही एक आणि ही एक लाटून घेतली। आता याच्यावर आपण तो मसाला घालायचा आहे। मसाला पूर्ण चपातीला लावायचा आहे हा। हे बघा असा पूर्ण चपातीला लावून घ्यायचा आहे। आता गोल गोल करायचंय ते। ते असं कट करायचंय।
हे बघा, ते असं प्रेस करून घ्यायचं आहे. हे बघा, असे करून घ्यायचे. आता मी दुसरी चपाती पण अशीच करून घेते. हे बघा, आपण असे सगळे करून घेतलेत. आता आपण हे फ्राय करायचे आहेत. हे बघा, मी तवा तापत ठेवलाय. आता आपण त्यात तेल घालायचे. हे बघा, आपलं तेल गरम झालंय. तर आपण ह्याच्यात असं एक एक ठेवून द्यायचंय. हे चांगले गोल्डन असे होईपर्यंत ठेवायचे आहेत. आता मी याच्यावर थोडेसे तीळ घालते. आता हे पलटी मारायचे आहेत. ते पण मी वरून तीळ घालते. हे बघा, आपले दोन्ही साईडने आता फ्राय झालेत. हे बघा, पलटी मारले तरी पण बघा. आता आपण हे काढून घ्यायचे. आता मी दुसरे पण असेच फ्राय करून घेते. हे बघा, आपले हे पण फ्राय झालेत. आता मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते. हे बघा, आपला कुरकुरीत असा नाश्ता तयार आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.